नमस्कार, मी गणेश आंबोरे आपलं कर्नोल सीड्स परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत मावरा भोकरदन हवेवरती आणि आपले प्रगतशील शेतकरी जनार्दन भाऊ हरकाळ यांच्या शेतावरती आणि कर्नोल सीड्स कंपनीचा ब्लॉकबस्टर कॉटन हायब्रिड जो की शेतकऱ्याचा खरा नेताजी या ठिकाणी नेताजी कपाशी वाहनाची पीक पाहणी करण्यासाठी आपण भोकरदन हवेवरती या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आपण बघताय शेतकरी मित्रांनो, कर्नोल सीड्स कंपनीचा जबरदस्त असा कपाशी वाहन जो की शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त उत्पन्न या माध्यमातून देत असतो आणि याच नेताजी पिकाची पाहणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो, कर्नोल सीड्स कंपनीचा कपाशी वाहन नेताजी एकदम बोंडांनी भरलेला कपाशी वाहन आपल्याला या ठिकाणी दिसून येते। या ठिकाणी बघू शकता साखळी पद्धतीने बोंडाची सेटिंग झालेली आहे। बोंडाची संख्या आपण बघू शकता इतर वाहनाच्या तुलनेत खूप जास्त बोंडांची संख्या आपल्याला या कपाशी वाहनावरती दिसून येते। बोंडाची साईज बघू शकता, एकदम मोठी अशी बोंडाची साईज आपल्याला या ठिकाणी दिसून येते। बघू शकता शेतकरी मित्रांनो, पात्यांनी बहरलेला कपाशी वाहन, बोंडांनी बहरलेला कपाशी वाहन या ठिकाणी दिसून येते। एकदम आकर्षक असा रंग या कपाशी वाहनाचा आपल्याला या ठिकाणी दिसून येते। अतिशय हिरवेगार असं कपाशी वाहन, एकदम लसलशीत असे कपाशी वाहन या ठिकाणी आपण बघतोय। एकदम बुडापासून ते शेंड्यापर्यंतची पात्यांची संख्या, एकदम बोंडांची संख्या आपण बघू शकता। आज रोजी या कपाशी वाहनाचा जर विचार केला तर एक याच्यावरती 60 ते 65 बोंडे या कपाशी वाहनाला पकलेले आहे। आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, 60 ते 65 बोंडे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आणि अजून जर विचार केला तर पात्यांची संख्या बघून आपण बघू शकता 40 ते 50 बोंडे या ठिकाणी या कपाशी वाहनाला पकतील। आणि एकदम असं नाही की आपण समोरचा प्लॉट दाखवतोय, एकदम आतमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। बघू शकता शेतकरी मित्रांनो, संपूर्ण प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकता। एकदम असा जबरदस्त कपाशी वाहन हे बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो, एकदम बोंडांनी बहरलेला कपाशी वाहन आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। बघू शकता एकदम साखळी पद्धतीने बोंडांची सेटिंग या ठिकाणी झालेली आहे। एकदम मोठे असे बोंड आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। इतर वाहनाच्या तुलनेत जर या कपाशी वाहनावरती विचार केला तर रस शोषित किडींचा प्रादुर्भाव खूप कमी आहे, अळीचा प्रादुर्भावही कमी आहे। आणि येणाऱ्या हंगामात आपणही आपल्या शेतामध्ये नेताजी या कपाशी वाहनाची लागवड करून येणाऱ्या हंगामात आपल्याला इतर कपाशी वाहनाच्या तुलनेत आपल्याला या वाहनापासून जास्तीत जास्त उत्पन्न या माध्यमातून घ्यायचं आहे। धन्यवाद।